Hello and welcome to the today's chemistry lecture, halogen derivatives. Student, in previous lecture we can see the some points like introduction, classification, nomenclature and preparation of alkyl halides. Now today we are discuss the new point, that is optical isomerism in halogen derivatives. So student, before we started the optical isomerism, we can see the isomerism terms. What is mean by isomerism? Now, isomerism means when two or more compounds having molecular formula same but different structural formulae. It is called isomer and this phenomenon is known as isomerism. म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा जास्त कंपाऊंड्स असतील आणि त्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला हा सेम असेल, मात्र स्ट्रक्चर हे काय असेल, वेगवेगळं असेल, त्यावेळी त्यांना काय म्हटलं जातं, आयसोमेरिझम. नाउ वी सी द क्लासिफिकेशन ऑफ आयसोमेरिझम. Here isomers are classified into two types. First one is the structural isomerism, second one is the stereoisomer. Structural isomerism means the compounds having same molecular formula but different structure. So that's why it is called as the structural isomerism. Now structural isomers are also classified into main five types. First one, chain isomerism, positional isomerism, functional isomerism, metamerism, tautomerism, etc. These are discussed in the 11th standard details. हे जे काही खालचे क्लासेस आहेत हे आपण 11th स्टँडर्ड मध्ये डिटेल मध्ये पाहिलेले आहेत. नेक्स्ट क्लास आहे त्याच्यामध्ये पहा दुसरा, स्टेरिओ आयसोमर्स. स्टेरिओ आयसोमर्स मीन्स द कंपाउंड having same molecular formula, same sequence of linking of atom but different structure due to different orientation in space. ज्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असणारे, ॲटमची लिंकिंग सेम असणारे, डिफरंट काय असणारे, स्पेसमध्ये असणारं त्यांचं ओरिएंटेशन हे डिफरंट असणार, त्यांना काय म्हटलं जातं, स्टेरिओ आयसोमर्स असं म्हटलं जातं. नाउ स्टेरिओ आयसोमर्स आर ऑल्सो क्लासिफाईड इंटू टू टाइप्स. फर्स्ट वन इज द जॉमेट्रिक आयसोमर, second one is the optical isomer. Geometric isomers means the isomers differ in their spatial arrangement of atoms or group of atoms about a double bond. म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्ड भोवती असणाऱ्या ॲटमची अरेंजमेंट ही काय असते, डिफरंट असते, म्हणून त्यांना काय म्हटलं जातं, जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. नेक्स्ट वन, ऑप्टिकल आयसोमेरिझम, and that point is discussed in here in detail. Student, we are discuss the point optical isomerism, but in that some terms are very important to know. याच्यामध्ये काही टर्म्स असे आहेत की जे आपल्याला ऑप्टिकल आयसोमेरिझम किंवा ॲक्टिव्हिटी माहीत असण्यापूर्वी त्या टर्म्स माहिती असणं काय गरजेचे आहेत. त्यापैकी पहा, कायरल कार्बन ॲटम अँड मॉलिक्युलर कायरॅलिटी. नेक्स्ट टर्म काय पाहिजे आपल्याला, कायरल ॲटम ऑर द मॉलिक्युलर कायरॅलिटी. कायरल ॲटम ऑर कायरल कार्बन मीन्स कार्बन्स विथ 4 डिफरंट ग्रुप्स अटॅच आर कायरल. म्हणजे कार्बनला 4 वेगवेगळे ग्रुप अटॅच झालेले असतील तर त्या कार्बनला कायरल कार्बन किंवा असिमेट्रिक कार्बन असं म्हटलं जातं. त्याची जर आपण मिरर इमेज पाहिली, मिरर इमेज म्हणजे पहा आपल्याला खाली दाखवलं आहे याच्यामध्ये, पहा कायरल कार्बन हा जो काही सेंट्रलचा कार्बन आहे त्याला 4 वेगवेगळे बॉर्ड दाखवले, 1 2 3 4, आणि ते मी डिफरंट कलरने दाखवले. म्हणजे काय दाखवायचे, कार्बनला कनेक्ट असणारे हे जे काही 4 ग्रुप्स आहेत हे काय आहेत, वेगवेगळे आहेत, म्हणून हा जो काही मधला कार्बन आहे हे काय तर असिमेट्रिक किंवा कायरल कार्बन असं म्हटलं जातं. इट्स मिरर इमेज विल बी अ डिफरंट कंपाऊंड दॅट इज enantiomer. That term is discussed in another
स्लाइड. हे पहा, कायरल कार्बन ॲटम समजण्यासाठी आपण काही एक्झाम्पल पाहूया. वरती एक एक्झाम्पल घेतलं, या ठिकाणी पहा. ब्रोमो, क्लोरो, फ्लुरो, मिथेन, की ज्याच्यामध्ये हा सेंट्रलचा कार्बन आहे, त्याला 4 वेगवेगळे ग्रुप आहेत, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. म्हणून हा जो काही कार्बन आहे हा काय आहे, कायरल कार्बन किंवा असिमेट्रिक कार्बन. नेक्स्ट स्टेप आहे, तर ह्या जो काही मधला कार्बन आहे याला 4 वेगवेगळे ग्रुप आहेत, मिथिल, 1 हायड्रोजन, OH, COOH, लॅक्टिक ॲसिडचा फॉर्म्युला हा. याच्यामध्ये जर पाहिलं तुम्ही तर जो काही सेंट्रलचा कार्बन आहे हा काय आहे, असिमेट्रिक किंवा कायरल कार्बन ॲटम आहे. नेक्स्ट पहा, त्यासाठी आणखीन एक एक्झाम्पल घेऊ आपण, 2 क्लोरोब्युटेन. तुम्ही अशा पद्धतीनं स्ट्रक्चर माहिती तुम्हाला कसं काढायचं आहे ते. याच्यामध्ये आपल्याला शोधायचं आहे असिमेट्रिक कार्बन कोणत्या नंबरचं आहे. सपोज आपण कार्बनला नंबरिंग स्टार्ट केलं 1 2 3 4. कार्बन नंबर 1 कॅरीज 4 ग्रुप्स. Out of 4 groups, 3 are same and 1 is different. Which 3 same? 3 hydrogens are same and 1 is the CH3, CH2, CHCl. That's why these carbon are not chiral carbon atom. Carbon number 2. Carbon number 2 carries 4 groups and these 4 groups are different. It carries 1 methyl groups, it carries 1 chlorine, it carries 1 hydrogen and it carries 1 ethyl groups. That's why carbon number 2 are chiral carbon or asymmetric carbon. Carbon number 2 carries 4 different group in which 2 hydrogen atoms and these are same. That's why these are not chiral carbon or the asymmetric carbon. Carbon number 4, it also carries 4 groups. But out of 4 groups, 3 groups are same and 1 is different. So, in this 4 carbon, carbon number 2 is asymmetric carbon or chiral carbon atom. Now, this chiral carbon atom is represented by asterisk symbol. Asterisk symbol ना हा chiral carbon atom molecule मध्ये represent केला जातो. असे कायरल कार्बन ॲटम एका मॉलिक्यूलमध्ये एकापेक्षा जास्त देखील असू शकतात. जसं की ग्लुकोज घेतले तर त्याच्यामध्ये आपल्याला 4 कायरल कार्बन ॲटम्स पाहता येतात. हे झालं कायरल कार्बन ॲटमचं. नाउ स्टुडंट, वेन वी कॅन सी इट्स मिरर इमेज, ज्यावेळी आपण अशा ह्या कायरल कार्बन ॲटमची मिरर इमेज पाहू, ते आपण याच्यामध्ये पाहू शकतो. कायरल कार्बन ॲटमची जर आपण इमेज याच्यामध्ये पाहिली तर याच्यामध्ये आपल्याला असं दिसून येतं की याची मिरर इमेज आपण या ठिकाणी इथं पाहिली, बरोबर आहे. CH2 CH3 CH2 CH3 CH3 CH3CCl हे काय पाहिली आपण, मिरर इमेज पाहिली. पण जर आपण हा जो काही फॉर्म आहे तो उचलून असाचा असा या दुसऱ्या फॉर्मवरती ठेवला तर तो मॅच होत नाही किंवा एकमेकांवरती अटॅच होत नाही. म्हणून यांना काय म्हटलं जातं, नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस. काय म्हटलं जातं, नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस. काय म्हटलं आपण पहा, अ कायरल मॉलिक्यूल अँड इट्स मिरर इमेजेस आर नॉट आयडेंटिकल. म्हणजे कायरल मॉलिक्यूल आणि त्याची मिरर इमेज ह्या दोन्हीही काय नसतात, आयडेंटिकल नसतात. देअरफॉर a chiral molecule and its mirror image are stereoisomers of each other. म्हणून कायरल कार्बन आणि त्याची मिरर इमेज हे काय तर स्टेरिओ आयसोमर्स आहेत एकमेकांचे. हे आपण पाहिलं कायरल मॉलिक्यूल बद्दल. कायरॅलिटी हा एक त्याच्यामध्ये काय कन्सेप्ट आहे पाहू आपण आता. नेक्स्ट, कायरॅलिटी, the relationship between a chiral molecule and its mirror image is similar to the relationship between left hand and the right hand. म्हणजे काय सांगता येतं पहा आपल्याला या ठिकाणी की त्या कायरल मॉलिक्यूल आणि त्यांची असणारी मिरर इमेज यांच्या दोघांमधलं जे काही रिलेशन हे लेफ्ट आणि राईट हँड सारखे. फॉर एक्झाम्पल लेफ्ट हँड घेतला आपण, त्याची मिरर इमेज पाहिली तर तो अगदी
राईट हँड सारखी. लेफ्ट आणि राईट हँडचं पाहत होतो आपण. लेफ्ट हँडची मिरर इमेज पाहिली तर आपल्याला ती अगदी राईट हँड सारखी दिसते. आणि जर आपण लेफ्ट हँड हा राईट हँडवरती ठेवला तर आपल्याला अशी इमेज दिसते पहा की ते एकमेकांवरती मॅच होऊ शकत नाही. तुम्ही सुद्धा आता लेक्चर पाहता पाहता प्रयत्न करू शकता की आपला जो काही लेफ्ट हँड आहे त्याची इमेज पाहिली तर ती राईट हँड सारखी येते. म्हणजेच आपल्या हाताशेजारी राईट हँड ठेवायचा आहे. राईट हँडवरती आता तुम्ही लेफ्ट हँड ठेवा. पहा बरं हाताची बोटे मॅच होतात का? नाही होते. करून पाहिलं तुम्ही? आपला अंगठा हा दोन्ही हाताचे अंगठे वेगवेगळ्या बाजूला येतात. म्हणजेच काय म्हणायचे? दे कॅन नॉट बी सुपर इम्पोज. ते एकमेकांवरती सुपर इम्पोज होत नाहीत. म्हणून हे काय तर कायरल ऑब्जेक्ट किंवा कायरल थिंग्स आहेत. आता अकायरल म्हणजे काय पाहता? कोनिकल फ्लास्क. एक्झाम्पल काय घेतलंय? कोनिकल फ्लास्क. त्याचा शेप घेतला आपण, ठीक आहे. त्याची मिरर इमेज पाहिली तर अशा पद्धतीने ते एकमेकांवरती जर ठेवले तर काय येईल? एकमेकांवरती मॅच होतात. म्हणजे हे काय? सुपर इम्पोज आहेत ते. आणि लेफ्ट आणि राईट हँड हे काय तर नॉन सुपर इम्पोजेबल किंवा काय म्हणायचंय? कॅन नॉट बी सुपर इम्पोज्ड. पहा या स्लाइडमध्ये आपण काय पाहत होतो? कायरॅलिटी. कायरॅलिटी म्हणजे काय? तर रिलेशनशिप बिटवीन कायरल मॉलिक्यूल अँड इट्स मिरर इमेज. म्हणजे कायरल मॉलिक्यूल आणि त्याची जी काही मिरर इमेज आहे यांच्यामधलं रिलेशन म्हणजे कायरॅलिटी. की जे कोणासारखं आहे? लेफ्ट आणि राईट हँड सारखं आहे. जसं आपण लेफ्ट हँडची जर मिरर इमेज पाहिली तर ती राईट हँड सारखी दिसते. आणि लेफ्ट हँड उचलून आपण राईट हँडवरती ठेवला तर तो एकमेकांवरती मॅच होत नाही. म्हणजेच ते काय आहेत? नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस. याच्यावरून तुम्ही पाहू शकता सुपर इम्पोजेबल आणि नॉन सुपर इम्पोजेबल ही कन्सेप्ट तुमच्या लक्षात यायला हवी. त्याचबरोबर कायरल आणि अकायरल मॉलिक्यूल सुद्धा आपल्याला ओळखता आला पाहिजे. कायरल मॉलिक्युल्स आर ऑलवेज ऑप्टिकली ॲक्टिव्ह मॉलिक्युल्स आणि ते काय असतात? नॉन सुपर इम्पोजेबल. आता त्यानंतर खाली काही एक्झाम्पल्स आहेत पहा. काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत पहा की ज्याच्यामध्ये 4 एक्झाम्पल दिलेत. त्याचमध्ये आपण पहिलं एक्झाम्पल पाहूया. क्लोरो, ब्रोमो, इथेन. जर आपण हा सेंट्रलचा कार्बन कन्सिडर केला त्याला 4 वेगवेगळे ग्रुप आहेत का? आहेत. 1 इज द मिथिल, सेकंड 1 इज द क्लोरीन, थर्ड 1 इज द ब्रोमीन and hydrogen. So 4 groups are different. That's why this carbon is asymmetric. Therefore, this molecule is chiral. Next, carbon attached to 4 groups. Yes, 1 is methyl group, 1 is hydrogen, second 1 is bromine, and last one is the also hydrogen. So out of 4 groups, 2 groups are same. Out of 4 groups, 2 groups are same. That's why these molecules are not chiral or the achiral. Second one, the carbon carries 4 groups. 1 is methyl group, second one is ethyl, third one is the propyl, and last one is the hydrogen. So this carbon carries 4 different groups. That's why this achiral, not achiral, that is chiral molecule. Then last, this carbon carries 4 groups, 2 oxygen, 1 methyl groups, 1 hydrogen groups. That's why these are achiral molecules. मुलांनो आपल्याला कायरल आणि अकायरल हे सुद्धा ओळखता आलं पाहिजे की ज्याच्यामध्ये आपल्याला एकच गोष्ट लक्षात ठेवायची की कार्बनला 4 वेगवेगळे ग्रुप अटॅच झालेले असतील किंवा ॲटम और ग्रुप ऑफ ॲटम अटॅच झालेले असतील तर ते काय असतात? कायरल. अदरवाइज काय असतात ते? अकायरल. Then next, optical isomerism. What is optical isomerism? Optical isomerism is the stereoisomer in which the isomer have different spatial arrangement of groups and atoms around a chiral atom
इज कॉल्ड ऑप्टिकल आयसोमेरिझम. कायरल ॲटम भोवती असणाऱ्या ॲटम किंवा ग्रुप ऑफ ॲटमची जी काही अरेंजमेंट आहे त्याला काय म्हटलं जातं? स्टेरिओ आयसोमर्स असं म्हटलं जातं. ऑप्टिकल आयसोमेरिझम असं म्हटलं जातं. द ऑप्टिकल आयसोमेरिझम और आयसोमर्स डिफर फ्रॉम ईच अदर in terms of a measurable property like optical activity. आयसोमेर्स हे काय करतात? डिफर केले जातात आणि ते कुठल्या प्रॉपर्टीमध्ये? ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. टू अंडरस्टँड द ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी वी मस्ट नो प्लेन पोलराइज्ड लाईट. ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी समजण्यासाठी आपल्याला प्लेन पोलराइज्ड लाईट समजणं गरजेचं आहे. What is plane polarized light? Before we understood the plane polarized light, we know about the ordinary light. Now, light is in the form of wave in the propagation form. Now, ordinary light consists of rays of different wavelength vibrating in all possible plane perpendicular to the direction of propagation of light. ऑर्डिनरी लाईटमध्ये वेगवेगळ्या वेवलेंथमध्ये असणाऱ्या डिरेक्शनमध्ये वेव्ज ह्या काय होत असतात? तर पास होत असतात. म्हणजे आपल्याला एक्झाम्पलमध्ये पाहता येईल किंवा डायग्रॅमॅटिकली फॉर्ममध्ये पाहता येईल. अनपोलराइज्ड लाईट म्हणजे ऑर्डिनरी लाईट ही अशा पद्धतीची ऑल डायरेक्शनमध्ये असणारी ही काय असते? ऑर्डिनरी लाईट असते. वेन ऑर्डिनरी लाईट पास थ्रू द निकोल्स प्रिझम. What is Nichols prism? Nichols prism is a special type of prism made from piece of calcite. A calcite crystal form calcium carbonate, that is CaCO3, around in a specific manner. Nichols prism is also called as the polarizer. Nichols prism लाच आणखीन काय म्हटलं जातं? पोलरायझर असं म्हटलं जातं. वेन ऑर्डिनरी लाईट इज पास थ्रू द निकोल प्रिझम, ऑसिलेशन्स ओनली इन वन प्लेन इमर्ज आउट. ज्यावेळी आपण ऑर्डिनरी लाईट काय करणार आहे? या पोलरायझरमधून किंवा निकोल्स प्रिझममधून पास करणार आहे त्यावेळी आपल्याला कसली लाईट मिळते? प्लेन पोलराइज्ड लाईट. दॅट इज कॉल्ड PPL, मीन्स प्लेन पोलराइज्ड लाईट. Plane polarized light means a beam of light which consists of waves of light vibrating in one plane. It is called plane polarized light. Or in other words, when a light having oscillations only in one plane perpendicular to the direction of propagation of light is known as polarized light. अशा पद्धतीची ही काय मिळते आपल्याला? पोलराइज्ड लाईट मिळते. कशापासून? ऑर्डिनरी लाईटपासून. म्हणजे आपल्याला ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी समजण्यासाठी प्लेन पोलराइज्ड लाईट समजणं हे सुद्धा गरजेचं आहे. त्याच्यासाठी ऑर्डिनरी लाईट म्हणजे काय माहिती पाहिजे. ऑर्डिनरी लाईट म्हणजे काय सांगितलं आपण? प्लेन व्हायब्रेटिंग इन ऑल पॉसिबल डायरेक्शन. आणि याच्यामध्ये हे कशामध्ये? तर वन प्लेनमध्येच व्हायब्रेट होत असतात. नेक्स्ट, ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी कन्सेप्ट समजण्यासाठी आपण या ठिकाणी डायग्रॅम पाहूया. एक पहा, ही काय? ऑर्डिनरी लाईट. Ordinary light means all possible direction pass through Nichols prism. We get plane polarized light. That plane polarized light passes through analyzer or the solution of optically active compound. The plane polarized passes through the solution. It rotates the direction. It rotates either clockwise direction or the anti-clockwise direction.
दिस प्रॉपर्टी ऑफ सबस्टन्स, ही जी काही सबस्टन्सची प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीला काय म्हटलं जातं? ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. पहा काय सांगितलं, ज्यावेळी ही ऑर्डिनरी लाईट निकोल्स प्रिझममधून पास केली काय मिळतं आपल्याला? प्लेन पोलराइज लाईट. दॅट प्लेन पोलराइज लाईट पासेस थ्रू सोल्युशन. कोणतं सोल्युशन? की जे ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड. देन द प्लेन पोलराइज लाईट rotate either clockwise direction or the anti-clockwise direction. This property of a substance is known as optical activity. The property or the phenomenon of an organic compound to rotate the plane polarized light towards right, that is clockwise, or towards left, that is anti-clockwise direction, it is called as optical activity. Or in other word, the property of a substance by which it rotates the plane polarized light or incident of a plane is known as optical activity. Now, the compound which rotate the plane polarized light are called optically active compound. जे कंपाऊंड किंवा जे मॉलिक्यूल हे काय करतं? सबस्टन्सला, कंपाऊंडला काय करतं? ते रोटेट करतं. त्या कंपाऊंडला काय म्हटलं जातं? ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड. फॉर एक्झाम्पल 2-chlorobutyne हे काय येतात? ऑप्टिकल ॲक्टिव्ह कंपाऊंड आहेत जे क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज डिरेक्शनमध्ये रोटेट होत असतं ज्यावेळी त्याच्यातून प्लेन पोलराइज लाईट पास केली जाते. Then optically inactive compound means those compound which do not rotate the plane of plane polarized light. It is called optically inactive compound. जे कंपाऊंड PPL ला रोटेट करत नाही, PPL means plane polarized light, त्यांना काय म्हटलं जातं? ऑप्टिकली इनॅक्टिव्ह कंपाऊंड. Now, optical activity of a substance is expressed in terms of optical rotations. ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी ही ऑप्टिकल रोटेशन्समध्ये काय केली जाते? एक्सप्रेस केली जाते. ॲक्टिव्हिटी कशामध्ये? ऑप्टिकल रोटेशन. ऑप्टिकल रोटेशन म्हणजे काय? इट मीन्स द अँगल थ्रू विच अ सबस्टन्स रोटेट्स द प्लेन ऑफ PPL ऑन पासिंग थ्रू इट. त्याच्यामधून जात असताना ते PPL काय होत असतं? रोटेट होतं. म्हणजे प्लेन पोलराइज लाईट हे आयदर कोणत्या तरी एका डिरेक्शनला रोटेट होतं, आयदर क्लॉकवाईज ऑर अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. नाउ these rotations may be dextrorotatory or the leorotatory. Dextrorotatory or the leorotatory. Dextrorotatory means a compound which rotate the plane of plane polarized light towards right hand side. It is called dextrorotatory. असं कंपाऊंड की जे प्लेनला राईट हँड साईडला किंवा क्लॉकवाईज डिरेक्शनमध्ये रोटेट करत असेल त्यांना काय म्हटलं जातं? डेक्स्ट्रोरोटेटरी कंपाऊंड्स असं म्हटलं जातं. इट इज डेसिग्नेटेड बाय द सिम्बॉल D और बाय साइन प्लस. हे दर्शवताना किंवा रिप्रेझेंट करताना D या साईननं दर्शवलं जातं किंवा प्लस या साईननं दर्शवलं जातं. त्यासाठी आपण खाली एक्झाम्पल दिलेले आहेत पहा ॲमिनो ॲसिडचं, की एकामध्ये तो D फॉर्म दाखवतो आणि एकामध्ये तो L फॉर्म दाखवतो. देन नेक्स्ट लिओरोटेटरी, अ कंपाऊंड विच रोटेट द PPL or the plane polarized light towards left hand side. It is called leorotatory. म्हणजे असं कंपाऊंड की जे PPL ला म्हणजे प्लेन पोलराइज लाईटला लेफ्ट हँड साईडला किंवा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये रोटेट करत असेल अशा कंपाऊंडला लिओरोटेटरी असं म्हटलं जातं. इट इज डेसिग्नेटेड बाय द सिम्बॉल L or the sign minus. Optical isomerism. Student, remember that optical activity is an experimentally observable property of compound. Optical activity ही कसली प्रॉपर्टी आहे? एक्सपेरिमेंटली ऑब्झर्वेबल आहे.
Chirality is a description of molecular structure. Optical activity is the sequence of chirality. Molecules which contain one chiral atom are chiral. That is, they are non-superimposable on their mirror images. म्हणजेच मॉलिक्यूलमध्ये एक कायरल ॲटम असेल तर तो मॉलिक्यूल हा कायरल आहे आणि जे कायरल मॉलिक्यूल असतात ते नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस असतात. The two non-superimposable mirror images structure are called pair of enantiomers. आणि दोन नॉन सुपरइम्पोजेबल मिरर इमेजेसचे जे काही स्ट्रक्चर असतात त्यांना पेअर ऑफ इनॅन्शिओमर्स असं म्हटलं जातं. इनॅन्शिओमर्स हॅव इक्वल अँड अपोजिट ऑप्टिकल रोटेशन्स. त्यांना इक्वल आणि अपोजिट असं रोटेशन असतं. दस इनॅन्शिओमर्स आर अ काइंड ऑफ ऑप्टिकल आयसोमर्स. ते सुद्धा ऑप्टिकल आयसोमरच आहेत. म्हणून आपण इनॅन्शिओमर्स हे इन डिटेलमध्ये पाहणार आहोत. नाउ enantiomers. The French scientist Louis Pasteur introduced the term enantiomers for the optical isomers having equal and opposite optical rotations. फ्रेंच सायंटिस्ट लुईस पाश्चर या सायंटिस्टनं ही टर्म इंट्रोड्यूस केली आहे. कोणती? इनॅन्शिओमर्स. इनॅन्शिओमर्स म्हणजे काय सांगितलंय? द ऑप्टिकल isomers which are non-superimposable mirror images of each other are called enantiomers or enantiomorphs or optical antipodes. म्हणजे एक्झाम्पल पाहू आपण. पहा, 2-chlorobutane 2 फॉर्म आहेत. कायरल कार्बन आहे कारण त्याला 4 वेगवेगळे ॲटम्स आणि ग्रुप ऑफ ॲटम्स कनेक्ट झालेत. म्हणून हा जो काही सेंटरचा कार्बन आहे हा कायरल कार्बन ॲटम. That's why these molecules are chiral molecule. That is optical active. They shows mirror image that like Cl, CH3, C2H, H. When these molecule take are on these molecule, म्हणजे एक फॉर्म हा जर आपण दुसऱ्या फॉर्मवर ठेवला तर ते काय आहेत? नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस आहेत. ते एकमेकांचे काय आहेत? नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस आहेत. म्हणून ते काय आहेत एकमेकांचे? इनॅन्शिओमर्स. दॅट इज ऑल्सो कॉल्ड इनॅन्शिओमॉर्फ्स और इट इज ऑल्सो कॉल्ड ऑप्टिकल अँटीपोड्स. अशा पद्धतीने ह्याला काय म्हटलं आपण? इनॅन्शिओमर्स असं म्हटलेलं आहे. द नेक्स्ट, रेसिमिक मिक्सचर और द रेसिमिक मॉडिफिकेशन. रेसिमिक मिक्सचर मीन्स अन इक्विमोलर मिक्सचर ऑफ इनॅन्शिओमर्स. इनॅन्शिओमर्स कुठले दोन असतात? एक डेक्स्ट्रो रोटेटरी आणि लिओ रोटेटरी. म्हणजे दोघांचेही इक्वल मिक्सचर असलेलं जे काही मिक्सचर आहे त्याला काय म्हणायचं आहे? रेसिमिक मिक्सचर ऑर द रेसिमिक मॉडिफिकेशन. बट द रेसिमिक मिक्सचर इट इज अन ऑप्टिकली इनॅक्टिव्ह बिकॉज ऑप्टिकल रोटेशन्स ड्यू टू द मॉलिक्युल्स ऑफ वन इनॅन्शिओमर इज कॅन्सल्ड बाय equal and opposite optical rotation due to molecule of the enantiomers. म्हणजेच D फॉर्म म्हणजे प्लस साईन, L फॉर्म मीन्स मायनस साईन, आणि हे एकमेकांना कॅन्सल होतात आणि म्हणून तो मॉलिक्यूल काय असतो? ऑप्टिकली इनॲक्टिव्ह. अ रेसिमिक मॉडिफिकेशन और रेसिमिक मिक्सचर इज designated by the symbol D and L, DL, or by sign plus minus. परीक्षेमध्ये या पार्टवरती जनरली एक्सप्लेन द ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी ऑफ एनी अदर मॉलिक्युल्स, लाईक एक्सप्लेन द ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी ऑफ लॅक्टिक ॲसिड, अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. त्यावेळी प्रश्न उत्तर लिहित असताना कोणकोणत्या गोष्टी लिहायच्या? त्याच्यामध्ये लॅक्टिक ॲसिड ज्याचा फॉर्म्युला आहे CH3CHOH COOH. अशा पद्धतीने सुरुवातीला त्याचा फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे. देन नेक्स्ट, आयडेंटिफाय द कायरल कार्बन ॲटम. त्याच्यामध्ये कायरल कार्बन आहे का हे पाहायचे. याच्यामध्ये कार्बन नंबर 2 हा जो काही हा काय आहे? कायरल कार्बन आहे, कारण त्याच्यामध्ये त्या कार्बनला 4 वेगवेगळे ग्रुप अटॅच झालेले आहेत म्हणून तो काय आहे? कायरल कार्बन ॲटम्स आहे.
The next, number of possible isomer is equal to 2 raised to n. N is the number of asymmetric carbon atom. That's why n is equal to 1. We can use n is equal to 1, therefore 2 raised to 1 is equal to 2. Therefore, this shows 2 possible isomer, out of which one form is the D form, another form is the L form. Now, these two forms are non-superimposable mirror images, that is enantiomers. अशा पद्धतीनं परीक्षेला प्रश्न विचारले तर त्याची उत्तर तुम्हाला लिहिता यावीत. नेक्स्ट, रिप्रेझेंटेशन ऑफ कॉन्फिगरेशन ऑफ मॉलिक्युल्स. मॉलिक्युल्स रिप्रेझेंट कसा करायचा? मुलांना आपण 11th स्टँडर्डमध्ये स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन ऑफ ऑर्गॅनिक मॉलिक्यूल हा पार्ट डिटेलमध्ये पाहिला आहे, की ज्याच्यामध्ये आपण पाहिलं एखादा मॉलिक्यूल, ऑर्गॅनिक मॉलिक्यूल आपल्याला रिप्रेझेंट करायचा आहे तर तो जवळपास 8 प्रकारे रिप्रेझेंट करता येतो. ज्याच्यामध्ये आपण सुरुवातीला पाहिला इलेक्ट्रॉनिक स्ट्रक्चर ऑर द लेवी स्ट्रक्चर, ज्याच्यामध्ये आपण डॉटच्या साह्याने स्ट्रक्चर दाखवले. सेकंड वन डॅश फॉर्म्युला. थर्ड वन complete or the structural formula. The next one bond line formula, condense formula. 3D shapes मध्ये वेज फॉर्म्युला, फिशर फॉर्म्युला, न्यूमन फॉर्म्युला, सॉहर्स फॉर्म्युला असे वेगवेगळे टाइप्स पाहिलेत. त्याच्यापैकी आता आपण 2 फॉर्म पाहणार आहे. एक म्हणजे फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला, ज्याला काय म्हटलं जातं? क्रॉस फॉर्म्युला. एक्झाम्पल जर तुम्ही पाहिलं तर तुम्ही पाहू शकता 2 लाईन मी क्रॉस केल्यात, एक आहे ती हॉरिझॉन्टल आणि एक आहे ती व्हर्टिकल. याच्यामध्ये 2 लाईन वापरल्या जातात. 2 रिप्रेझेंटेशन आर यूज टू रिप्रेझेंट करण्यासाठी 2 लाईन वापरल्यात. कॉन्फिगरेशन ऑफ अ कायरल कार्बन ॲटम अँड 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर ऑफ ऑप्टिकल आयसोमर ऑन द प्लेन पेपर. याच्यामध्ये जर पाहिलं तुम्ही तर 2 क्रॉस लाईन आहेत, एक व्हर्टिकल दुसरी हॉरिझॉन्टल. बरोबर आहे. क्रॉस लाईनना हा फॉर्म्युला दाखवला जातो. हा जो काही सेंटरचा कार्बन आहे हा काय तर कायरल कार्बन ॲटम आहे, कारण त्याला 4 वेगवेगळे ॲटम्स और ग्रुप ऑफ ॲटम्स हे कनेक्टेड. अशा प्रकारे फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला आपण असा क्रॉस लाईनने दाखवला जातो. द नेक्स्ट आहे वेज फॉर्म्युला. दुसरा काय पहा, वेज फॉर्म्युला. टेट्राहेड्रल नेचर असणारा कार्बन किंवा कंपाऊंड जो काही आपण दाखवतो तो वेज फॉर्म्युलाने दाखवतो, ज्याच्यामध्ये प्लेनवरती असणारे जे काही बॉन्ड आहेत हे नॉर्मल लाईनने दाखवले जातात. कशावरती असणारे? प्लेनवरती. जे काही प्लेनच्या पाठीमागे बिलो द प्लेन्स हे काय केले जातात? अशा डॉटेड लाईनने किंवा वेज लाईन दाखवले जातात. आणि जे अबाव द लाईन्स आहेत हे काय केले जातात? सॉलिड लाईनने दाखवले जातात. म्हणजे पहा, प्लेनवरती असणारे फ्लोरीन, आयोडीन हे नॉर्मल लाईनने दाखवलेत, जे प्लेनच्या बिलो आहेत ते डॉटेड लाईननं, आणि जे अबाव आहेत ते काय दाखवलेत? थिक लाईनने दाखवलेत. अशा पद्धतीने आपण मॉलिक्यूल हा रिप्रेझेंट करतो. त्याच्यापैकी आता आपण 2 फॉर्म या ठिकाणी पाहिलेले आहेत. थँक्यू. नेक्स्ट पार्ट सी इन द नेक्स्ट लेक्चर.